दिवाळी सणाला उत्साहात सुरुवात झाली आहे। धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज अशा मुख्य दिवसांच्या निमित्तानं राज्यातील बाजारपेठा फुललेल्या आहेत। उत्साह वाढलेला आहे। खरेदीसाठी दादरची बाजारपेठ रंगीबेरंगी फुलं, रांगोळ्या, झगमगते कंदील आणि इतर सजावटींच्या साहित्यांनी सजलेली आहे। तर दादरमध्ये आपण हे दृश्य पाहतोय। तर या संदर्भात अधिक माहितीसाठी आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, खरेदी करायची म्हटली तर मुंबईकर दादरमध्येच येतात। दादरमध्ये सणावाराला पाय ठेवायला सुद्धा जागा नसते। आता सुद्धा तुमच्या मागे मोठी गर्दी इथे आपल्याला ग्राहकांची दिसते। काय सध्याचे अपडेट्स आहेत? श्वेता, यंदा ऑनलाईन खरेदी वाढलेली आहे आणि ऑफलाईन खरेदी वाढलेली असताना देखील पारंपरिक बाजाराला ग्राहकांनी, मुंबईकरांनी प्राधान्य दिल्याचं सध्या पाहायला मिळत आहे। आपल्याला माहिती आहे, दादर इथल्या मार्केटमध्ये एकाच ठिकाणी घरातील सजावटीसाठी लागणाऱ्या प्रत्येक साहित्याची खरेदी आपल्याला करता येऊ शकते। प्रत्येक गोष्ट या ठिकाणी उपलब्ध असते। त्यामुळे नागरिक जास्तीत जास्त दादर इथल्या मार्केटमध्ये खरेदी करण्यासाठी येतात आणि दिवाळीच्या निमित्तानं आतापासून लगबग सुरू झालेली आहे। आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो। सकाळची वेळ आहे आणि सकाळपासूनच नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी दादर मार्केटमध्ये केलेली आहे। सोबत फुल मार्केटमध्ये सुद्धा तुडुंब गर्दी आपल्याला फुलांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांची पाहायला मिळते। आता मागील 4 दिवसांपासून अशाच प्रकारचं दृश्य दादर इथल्या मार्केटमध्ये, सोबतच मुंबईतील जे प्रमुख बाजार आहेत तिथे आपण पाहतोय। मात्र आज आणि उद्या सुट्टीचा दिवस असल्यामुळे 2 दिवस गर्दी जी आहे ती वाढण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। कारण 2 दिवस सुट्टी असल्यामुळे त्यानंतर दिवाळीच्या सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जाते। आपल्याला माहिती आहे की हार, फुलं, सोबतच तोरण आणि फुलांची खरेदी करण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात आणि त्यासाठीची खरेदीला लगबग आता सुरुवात झालेली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, झेंडूचे फुलं, कमळाच्या फुलांना मोठी मागणी वाढलेली आहे आणि फुलांची खरेदी करण्यासाठी एकतर फुल मार्केटमध्ये तर दुसरीकडे घरामध्ये ज्या सजावटीसाठी साहित्य लागतात त्यांच्या खरेदीसाठी इथे लोकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। आता सकाळची ही वेळ असून सुद्धा मोठी गर्दी पाहायला मिळते। मात्र संध्याकाळपर्यंत गर्दीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते आणि लोकांचा उत्साह शिगेला पोहोचतो। महागाई वाढलेली असताना सुद्धा लोकांच्या खरेदीवरती कोणताही परिणाम किंवा गर्दीवरती कोणताही परिणाम जे आहे ते आपल्याला पाहायला मिळत नाहीये। अगदी सीमा, मोठा दिवाळीचा हा सण आहे आणि त्यानिमित्तानं सर्व जण खरेदीसाठी एकत्र आलेले आहेत, झुंबड उडालेली आहे। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।